इयत्ता 9वी मध्ये मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मराठी विषयामध्ये आपल्याला मराठी विषय हा 100 मार्कांचा आहे आणि त्या 100 मार्कामध्ये गुण विभागणी ही 80 मार्काची लेखी परीक्षा आहे आणि 20 मार्काची तोंडी परीक्षा आहे. या 80 मार्काच्या लेखी परीक्षेमध्ये आपल्याला 5 विभागामध्ये विभागणी करून दिलेली आहे. त्यामध्ये गद्य आहे, पद्य आहे, स्थूलवाचन आहे, भाषा अभ्यास आहे आणि उपयोजित लेखन आहे. तर उपयोजित प्रत्येक विभागाला स्वतंत्र अशी गुण विभागणी आहे. त्याचप्रमाणे उपयोजित लेखनाला सुद्धा 24 मार्क दिलेले आहेत आणि या 24 मार्कामध्ये आपल्याला कहाणी लेखन आहे, जाहिरात लेखन आहे, निबंध आहे, पत्रलेखन आहे, असे असे प्रत्येक विभागाला गुण विभागणी करून दिलेली आहे. आणि त्यामध्ये पद्यलेखनाला वेगळे मार्क आहेत, गद्याला वेगळे आहेत, स्थूलवाचनाला वेगळे आहेत आणि उपयोजित लेखनाला सुद्धा वेगळे आहेत. उपयोजित लेखनामध्ये प्रश्न 5वा अ पासून उपयोजित लेखन चालू होतो. प्रश्न 5वा अ, ब, क अशा प्रकारे उपयोजित लेखन चालू होतो आणि या उपयोजित लेखनामध्ये पूर्ण 24 मार्क दिलेले आहेत. कहाणी लेखन आहे, जाहिरात लेखन आहे, निबंध लेखन आहे, निबंध लेखन सुद्धा है. यामध्ये विद्यार्थी मित्र हो, आज हम मराठी विषय की पढ़ाई करने वाले हैं. इस मराठी विषय का तो कुल मिला के 100 मार्क्स होते हैं. इसमें जो 80 मार्क्स है वो लिखी परीक्षा को है, रिटर्न मार्क्स 80 मार्क्स के लिए पेपर के लिए 80 मार्क्स है और मौखिक परीक्षा के लिए 20 मार्क्स है. ये 80 मार्क्स का जो पैटर्न है, पेपर पैटर्न है, गुण विभागनी जो है, ये गुण विभागनी 5 विभागों में बांटी गई है. 5 विभागों में कैसे? गद्य है, पद्य है, स्थूलवाचन है, भाषा अभ्यास है. भाषा अभ्यास मतलब व्याकरण, कृति व्याकरण में 2 कृति दी गई है. उसमें व्याकरण में 2 कृति है और प्रश्न 5वां अ उपयोजित लेखन, ये उपयोजित लेखन जो है 24 मार्क्स के लिए. और उपयोजित लेखन में 24 मार्क्स के लिए कहानी लेखन अलग है, पत्र लेखन अलग है, जाहिरात लेखन अलग है, निबंध लेखन अलग है, जाहिरात बनाना अलग है. ऐसे अलग अलग प्रकार को कुल मिला के 24 मार्क्स है. तो मित्रों, आज हम जो प्रश्न 5वां अ जो है वो अ यानी पत्र लेखन, ये पत्र लेखन हम लोग आज पढ़ने वाले हैं. मैं आज आपको पत्र लेखन जो है वो मैं पीपीटी के माध्यम से आपको पढ़ाने वाला हूं. और ये पूरा 80 मार्क्स का गुण विभागनी किस अनुसार है और इसमें कौन से विभाग को कितने मार्क्स दिए गए हैं, मैंने आपको बताया कि जो अपना स्थूलवाचन है, स्थूलवाचन में निबंध को अलग मार्क्स है और जाहिरात लेखन को अलग है, कहानी लेखन को अलग है. और आज जो हम लोग पढ़ने वाले हैं वो है पत्र लेखन. पत्र लेखन को 6 मार्क्स है. पत्र लेखन को 6 मार्क्स है. देखो, उपयोजित लेखन कुल मार्क्स है. उपयोजित लेखन कुल मार्क्स 24 है. उसमें से आज हम जो पढ़ने वाले वो पत्र लेखन को 6 मार्क्स के लिए पत्र लेखन आपको आएगा. तर मित्रांनो, पत्रलेखन म्हणजे काय? पत्रलेखन बघा, पत्रलेखन ही एक कला आहे. आपल्या मनातल्या भाव, विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे, तसेच आपल्या भावना, विचारांचे चांगल्या भाषेत संक्रमण करण्याचे पत्र हे एक उत्तम लिखित साधन आहे. पत्रलेखन यानी क्या कि पत्रलेखन ही एक कला है. पत्रलेखन ही एक कला है और ये जो कला है, ये कला के माध्यम से हम लोग हमारे मन में जो भाव है, हमारे मन में जो विचार है, ये हमारे मन में भाव विचार ये भाव विचार हमारे माध्यम से दूसरों के पास पहुंचाने का एक बहुत बड़ा साधन है. और यही भावना, यही विचार एक अच्छे
भाषा के माध्यम से हमारे तरफ से दूसरे के ओर जाने का एक पत्र, यही एक सबसे अच्छा, एक उत्तम, सबसे बढ़िया ये मार्ग है। इससे ही हम लोग पत्र लेखन कहते हैं। देखो बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कमीत कमी 5वी पासून तर 8वी पर्यंत पत्रलेखन आपण शिकत आलो आहोत आणि या पत्रलेखनामध्ये आपण पूर्वीची जी पद्धत होती, म्हणजे आपण जे लिफाफा वगैरे तयार करायचो, पत्र लिहायचो, त्या पत्रामध्ये जी पद्धत होती त्या पद्धतीनुसार आपण पत्रलेखन लिहायचो. पण आणि पत्रलेखन आपण पारंपरिक पद्धतीने लिहिल्यामुळं आता आताच्या जगामध्ये 21व्या शतकामध्ये आधुनिक युगामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला संगणकाचा सगळ्यात मोठा वापर होत आहे. भ्रमणध्वनीचा सगळ्यात मोठा वापर होतो आहे. इंटरनेटचा जास्त वापर होतोय. त्यामुळं आपल्याला जी पूर्वीची जी पद्धत आहे ती पद्धत वापरणं योग्य नाही. म्हणून आपल्या आताच्या पद्धतीनुसार, म्हणजे आताची पद्धत काय, ईमेलच्या माध्यमातून संदेश पाठवणं, ईमेलच्या माध्यमातून पत्र पाठवणं, आपली माहिती, आपले विचार, आपल्या भावना ह्या ईमेलच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीला पाठवणं म्हणजे आपल्याला हे योग्य ठरणार आहे. कारण आधुनिक काळामध्ये 21व्या शतकामध्ये आता आपण जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा, संगणकाचा, ईमेलचा वापर जास्त करत असल्या कारणाने आपल्याला आधुनिक काळानुसार आपल्याला पत्रलेखनात सुद्धा बदल करावा लागेल आणि ते खूप गरजेचं आहे. यानी पत्रलेखन हम लोग 5वीं से लेके 8वीं तक हम लोग खत लिखे, और वो खत कैसे लिखते थे कि जो पहले की जो पद्धति थी, पहले की पद्धत मायना लिखने की पद्धत थी, और उसमें बहुत सारे बदलते पैराग्राफ वगैरह डालने का ये सब पद्धत थी। उसमें हम लोग उसी पद्धत के अनुसार हम लोग एक दूसरे को खत लिखते थे, और खत लिखते समय उसका फायदा क्या होता था कि हमारे विचार, हमारी भावना, हम हमारे उस खत के माध्यम से, हमारे भाषा के माध्यम से हम लोग दूसरे व्यक्ति तक भेजने की कोशिश करते थे। लेकिन विद्यार्थी मित्रों, अभी सबसे बड़े पैमाने में ये जो पद्धत है, जो पहले की जो पद्धत थी, ये पद्धतियां अभी चलने वाली नहीं है, क्योंकि उसका एक बड़े बड़े पैमाने कारण क्या है कि अभी तंत्रज्ञान का युग है, टेक्नोलॉजी का युग है। अब हम लोग ज्यादा ज्यादा कंप्यूटर को यूज करते हैं, हम लोग मोबाइल को यूज कर रहे हैं, इंटरनेट को यूज करते हैं, और हम लोग ये सब जो कंप्यूटराइज मोबाइल, इंटरनेट यूज करते हैं, तो हमें ये जो पद्धति है, पहले वाली पद्धति, ये अभी हमें उसका फायदा नहीं होने वाला है, क्योंकि हमें अभी ईमेल, नई नई सिस्टम से, नई टेक्नोलॉजी से हम लोग एक दूसरे को ईमेल भेजते, और ईमेल के माध्यम से हमारा संदेश दूसरे व्यक्ति के पास जाता है। तो ये सब जो अभी जास्त प्रमाणामध्ये मोबाईलचा वापर होतोय, त्या माध्यमातून आपण पत्र पाठवतोय, आणि ते खूप त्याचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्या कारणाने आपण आता खरं म्हणजे मोबाईलचा वापर करतोय. आता आपण मोबाईलचा वापर करतोय हे खरं आहे, पण हे जरी खरं असलं तरी आपण पत्र जे आहे, अनौपचारिक पत्रामध्ये आपल्या ज्या भावना आहेत, अनौपचारिक पत्र म्हणजे काय की आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला, आपल्या रक्ताच्या व्यक्तीला, आपल्या नात्याच्या व्यक्तीला आपण पत्र पाठवत असतो, त्याला औपचारिक पत्र म्हणतात किंवा कौटुंबिक पत्र असे म्हणतात. त्या पत्रामध्ये आपण आपल्या भावना शब्दात प्रभावीपणे आपण मांडतो, त्याची मांडणी करतो, आणि आवश्यक कौशल्य आहे, आणि ते मांडण्याचं खरोखर एक कौशल्य, खूप चांगलं कौशल्य आहे, ते आपल्या शब्दात मांडत असतो. तसेच अनौपचारिक पत्रामध्ये आपले विचार, आपले भावना आपण अनौपचारिक पत्राद्वारे आपल्या नात्यामध्ये पाठवत असतो. तशाच प्रकारे औपचारिक पत्रात सुद्धा आपण कसली तरी मागणी करतो, आपला विचार मांडत असतो, तक्रार करत असतो, विनंती करत असतो, त्याला औपचारिक पत्र असे म्हणतात. औपचारिक पत्र म्हणजे काय की मागणी किंवा विनंती पत्र, आणि त्या पत्राचा उपयोग आपण कार्यालयीन किंवा व्यवहारिक पत्रासाठी आपण करत असतो. तर ये जो है कि अभी दिनों दिन मोबाइल का यूज हम लोग ज्यादा करते हैं, मोबाइल का यूज हम लोग उपयोग ज्यादा करते हैं, सही बात है, क्योंकि अभी टेक्नोलॉजी का जमाना है, उसके हिसाब से हम लोग, लेकिन जो पत्र है वो पत्र अनौपचारिक पत्र में हमारे
भावना हम लोग व्यक्त करते हैं। और औपचारिक पत्र में हम लोग क्या करते हैं, किसी को रिक्वेस्ट करते हैं, विनंती करते हैं, और किसी को कोई कंप्लेन करते हैं। इस प्रकार हम औपचारिक पत्र हम लोग लिखते हैं। देखो, पत्र लेखन के दो प्रकार है। पत्र लेखन के दो प्रकार, पहिला वाला जो है औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र। औपचारिक पत्र जे आहे ते औपचारिक पत्र आपण कार्यालयामध्ये त्याचा वापर करत असतो। औपचारिक पत्रामध्ये आपण काय करतो की कोणाला काही मागणी करायची असेल किंवा काही विनंती करायची असेल, काही कार्यालयात किंवा व्यावसायिक पत्र याला म्हणतात। कार्यालय औपचारिक पत्राला व्यावसायिक किंवा कार्यालयीन पत्र सुद्धा म्हणतात। औपचारिक पत्राचा उपयोग काय, तर काही मागणी करायची असेल किंवा काही मागणी करायची असेल, म्हणजे आपल्याला उदाहरणार्थ आपल्या शाळेमध्ये काही वस्तू म्हणजे पुस्तक वगैरे मागवायचे असेल तर ते पत्र कसं लिहिता येईल, किंवा विनंती करायची असेल। विनंती म्हणजे काय की आपल्या परिसरामध्ये कचराकुंडी आपल्या घराच्या बाजूला आहे आणि ती आपल्याला ती कचराकुंडी हटवायची आहे, हलवायची आहे, कारण त्याचा त्रास आपल्या परिवाराला होतोय, त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात। ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मग आपण काय करतो, महानगरपालिकेला विनंती अर्ज करतो। अशा प्रकारे आज आपण पत्रलेखनाचा जो पहिला प्रकार आहे तो पत्रलेखनाचा प्रकार म्हणजे औपचारिक पत्र। यानी पत्रलेखन के दो प्रकार है। पत्रलेखन के दो प्रकार है, औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र। औपचारिक पत्र यानी क्या कि हमें किसी चीज मंगानी है, किसी की कंप्लेंट करनी है, किसी रिक्वेस्ट करनी है, इसके लिए हम लोग औपचारिक पत्र लिखते हैं। और औपचारिक पत्र लिखते हैं तो हमें ऑफिशियल, औपचारिक पत्र को हम लोग ऑफिशियल पत्र भी कहते हैं, कार्यालयीन पत्र भी कहते हैं, और व्यावसायिक पत्र भी कहते हैं औपचारिक पत्र को। तो हम लोग जो इस खत का जो पत्र का जो उपयोग है, हम लोग कोई किसी को विनंती करना है, किसी को कंप्लेंट करना है, या कोई चीज मंगानी है, इसके लिए हम लोग औपचारिक पत्र का उपयोग करते हैं। अनौपचारिक पत्र यानी क्या कि हमारे रिश्तेदार में, अनौपचारिक पत्र यानी क्या कि हमारे रिश्तेदार में, कि उस रिश्तेदार को रिश्तेदार को पत्र भेजना है, उसके लिए हम लोग अनौपचारिक पत्र का उपयोग करते हैं। और अनौपचारिक पत्र को कौटुंबिक पत्र भी कहते हैं। आप लोगों को पत्र लेखन के दो प्रकार है, दो में से दोनों आपको सवाल पूछे जाएंगे, एक ही सवाल में दो सवाल पूछे जाएंगे, और आपको 6 मार्क्स के लिए दोनों में से एक चुनना है, और एक का ही आपको एक ही पत्र लिखना है। आपको अगर औपचारिक अच्छा लिखना आता है तो औपचारिक लिखिए, अनौपचारिक आपको अच्छा लिखना आता है तो अनौपचारिक लिखिए। हम लोग दोनों ही पत्र पढ़ेंगे, लेकिन आज हम पत्र लेखन का जो पहला प्रकार है औपचारिक पत्र, ये पत्र हम लोग आज पढ़ने वाले हैं। बघा, औपचारिक पत्र, आणि आपल्याला परीक्षेमध्ये 6 मार्काला पत्रलेख प्रश्न 5वा अ पत्रलेखनाचा आहे, तो 6 मार्काला प्रश्न आपल्याला विचारला जातो परीक्षेमध्ये। त्या दृष्टिकोनाने आपल्याला आज आपण औपचारिक पत्राचा अभ्यास करणार आहोत। आणि औपचारिक पत्र जे आहे ते औपचारिक पत्र लिहिताना बाळगावायची दक्षता, पहिला टॉपिक आहे बघा, की आपल्याला औपचारिक पत्र जे लिहायचं आहे, म्हणजे कार्यालयीन पत्र लिहायचं आहे, व्यावसायिक पत्र लिहायचं आहे, तर आपण तो पत्र लिहित असताना कोणती काळजी घ्यायची, कोणती दक्षता घ्यायची, याने हमें औपचारिक पत्र लिखते समय, औपचारिक खत लिखते समय किस चीज से हमें सतर्क रहना चाहिए, वो पत्र किस प्रकार लिखना चाहिए। उसके लिए पहला देखो, पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा। बघा, पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा, म्हणजे आपण जेव्हा औपचारिक पत्र लिहिणार आहोत त्यावेळेस पत्राची सुरुवात करताना डाव्या कोपऱ्याला सगळ्यात पहिले ज्या दिवशी आपण पत्र लिहिणार आहोत त्या दिवसाची तारीख पहिले टाकायची आहे। पहिले म्हणजे काय, समासाची जी आपली उत्तर पत्रिकेचा जो पहिला पेजवरचा जो समासाची जी रेषा आहे त्या रेषेला चिटकून पत्राची सुरुवात करताना पहिले दिनांक लिहायची। पहले हम लोग औपचारिक पत्र लिखते समय हमें पहली बात ध्यान में रखनी है कि जो हमारा आंसर शीट का जो पेपर है, उस पेपर में आंसर शीट में लिखते समय जो हमें समास की सीधी लाइन जो खींची गई है उसके
बाद में उसके ही चिपक के खत की शुरुआत करते समय पहला ही हमें दिनांक लिखनी है। जिस दिन हम लोग खत लिखने वाले उस खत के दिनांक हमें लिखनी है। दुसरी गोष्ट बघा की प्रेषक व प्रती यांची नावे दिलेले असल्यास तीच लिहावी। सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे बघा की प्रेषक व प्रती, प्रेषक व प्रती यांची नावे दिलेली असल्यास तीच लिहावीत, अन्यथा अ ब क किंवा तत्सम अक्षरे लिहावीत, सही करू नये। दुसरा महत्वाचा पॉइंट आहे बघा, आपण दिनांक लिहिल्यानंतर आपण प्रेषक आणि प्रती ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहे। प्रेषक म्हणजे काय, जो पत्र लिहिणारी व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे प्रेषक, आणि ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे ती व्यक्ती म्हणजे प्रती। म्हणजे काय की प्रती लिहित असताना दिनांकाच्या खाली आपल्याला ज्या व्यक्तीला पत्र लिहायचं आहे त्या व्यक्तीचं जर उदाहरणामध्ये आपल्याला नाव आणि पत्ता दिलेला असेल तर आपण नाव, जी व्यक्ती नाव दिलेली आहे ती नाव आपण लिहिणं गरजेचं आहे। नाही दिलेलं असेल तर अ ब क किंवा अबक सारखे तत्सम शब्द, अबक सारखे तशाच प्रकारचे शब्द अ आ ई किंवा अबक किंवा कोणतेही शब्द तुम्ही लिहा। पण जेव्हा आपल्याला पत्रामध्ये जर नावं दिलेली असतील, प्रती आणि प्रेषकांची दोन्ही नावं जर दिलेली असतील, दोन्ही नावं लिहिणं गरजेचं आहे, अन्यथा लिहिण्याची गरज नाही। आपल्याला अबक असं लिहायचं। प्रती म्हणजे काय, प्रती म्हणजे आपल्याला ज्याला पत्र पाठवायचं आहे तो प्रती, प्रेषक म्हणजे काय, जी व्यक्ती पत्र लिहिणार आहे ती व्यक्ती। हे दोन गोष्टी पत्र लेखनाच्या मध्ये खूप महत्वाची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पत्र लेखनामध्ये सही करायची नहीं। पत्र लेखन में आपको दो चीज बहुत इंपॉर्टेंट है, प्रेषक और प्रति। प्रेषक यानी क्या कि जो व्यक्ति खत लिखने वाली व्यक्ति को प्रेषक कहा जाता है, खत लिखने वाली व्यक्ति को प्रेषक कहा जाता है। प्रति यानी क्या, जिस व्यक्ति को हम लोग खत भेजने वाले हैं, जिस व्यक्ति को हम लोग खत भेजने वाले हैं उस व्यक्ति को हम लोग प्रति कहते हैं। और दूसरी बात, ये दो इंपॉर्टेंट बातें समझने के बाद हमें अगर सवाल में अगर दिया गया है प्रति और प्रेषक का नाम अगर दिया गया है तो वही नाम लिखने का है। प्रति के जगह पे प्रति, यानी हम लोग जिसको खत भेजने वाले हैं उस व्यक्ति का प्रति का नाम, और जो व्यक्ति खत भेजने लिख रहा है वो प्रेषक, उसका नाम लिखना है। नहीं नाम दिया है तो आपको अ ब क अ आ ई इस प्रकार, आपको नई नाम, सवाल में अगर नाम नहीं दिया है तो आपको इस प्रकार लिखना है। खत में सिग्नेचर साइन नहीं करना है, ये बात ध्यान रखना है, बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि आपको इसी पॉइंट पे प्रेषक और प्रति को आपको 2 मार्क्स मिलने वाले हैं। अगर आपको प्रति और प्रेषक आपने सही लिख दिया, खत भेजने वाले व्यक्ति और खत लिखने वाले व्यक्ति, इनका नाम और पता अगर आपने सही लिख दिया तो आपको खत में 2 मार्क्स मिलने ही वाले हैं। तीसरा पॉइंट काय आहे, प्रेषक और प्रति यांचे पत्ते जर प्रश्नपत्रिकेत दिलेले असतील तर तेच लिहावेत, पत्ते दिलेले नसतील तर ते काल्पनिक लिहावे। बघा, मी तुम्हाला आता सांगितलं की प्रेषक आणि प्रतीचं नाव आणि पत्ता जर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले असतील तर प्रतीच्या ठिकाणी प्रतीचं नाव आणि पत्ता, प्रेषकच्या ठिकाणी प्रेषकचं नाव आणि पता। सगळ्यात महत्वाचं, मग कंफ्यूज हो नका, सबसे बड़ी बात आपको 2 मार्क्स मिलने वाली चीज है, बहुत इंपॉर्टेंट है। वो क्या है, अगर आपको प्रेषक और प्रति समझ में आ गया तो आपको 2 मार्क्स मिल गए। प्रेषक यानी क्या कि जो व्यक्ति खत लिख रहा है, खुद लिखने वाली व्यक्ति, और प्रति यानी क्या कि हम लोग किसको खत लिख रहे हैं वो व्यक्ति। अगर ये 2 आपको समझ में आ गया तो आपको 2 मार्क्स आपको मिल गए। और अगर आपको प्रश्न पत्रिका में अगर प्रति और प्रेषक का नाम और पता दिया है, नाम और पता दिया है तो वही नाम और पता लिखिए। अगर आपको नाम नहीं दिया है तो अ ब क लिखिए, इस प्रकार के शब्द लिखिए। पता अगर नहीं दिया है तो आप प्रति का भी पता काल्पनिक, यानी आपको जो मन में आएगा वो पता लिख दीजिए। गली नंबर, रूम नंबर, गली नंबर, एरिया का नाम,
तहसील और ये लिखना बहुत जरूरी है। दूसरा, जर आपल्या प्रतिवर आणि प्रेषकचा जर पत्ता दिलेला नसेल तो तुम्ही काल्पनिक म्हणजे तुम्हाला जी वाटेल त्यांचा पत्ता तुम्ही लिहू शकता। पत्ता लिहिताना एक लक्षात ठेवायचं, गोंधळ होता कामा नये। प्रति आणि प्रेषक मध्ये गोंधळ होता कामा नये, नाही तर काल्पनिक आपल्या मनातला पत्ता लिहायचा आहे आणि इकडचं तिकडे तिकडचं इकडे करणं चुकीचं असणार आहे। म्हणून अगर आपको प्रेषक और प्रति इनका अगर प्रश्न पत्रिका में अगर पत्ता नहीं दिया हो तो आप लोग अपने मन से दोनों का पत्ता डाल सकते हो। अगर दिया हो तो आपको जो दिया है वही खोज के लिखना है। ये आपको 2 मार्क्स के लिए बहुत इंपॉर्टंट पॉइंट है। आता चौथा जो आहे बघा, त्यानंतरच्या ओळीत आवश्यकतेप्रमाणे महोदय महोदया, बघा मी तुम्हाला पहिलेच पत्रलेखनाची सुरुवात करताना सांगितलं की पत्रलेखनाची सुरुवात करत असताना आपल्याला योग्य शब्दाचा वापर करायचा आहे। महोदय म्हणजे आपण जे कोणी पुरुष असेल तर आपण महोदय लिहितो, आणि जर त्या ठिकाणी महिला असेल तर महोदया। वरिष्ठ व्यक्ती असणार आहेत आणि त्या वरिष्ठ व्यक्तीला आपण, कारण आपण जे औपचारिक जो पत्र लिहिणार आहोत ते आपण एखाद्या कार्यालयात लिहिणार आहोत। त्या कार्यालयात लिहित असताना त्याचं जे हुद्दा आहे, त्याचं जे डेजिग्नेशन आहे, त्याचं जे पद आहे ते पद लक्षात ठेवून महोदय आणि महोदया हे वाक्य आपल्याला लिहायचं आहे। म्हणजे काय करणार आपण, सुरुवात पत्राची प्रति, दिनांक, प्रतीचं नाव आणि पत्ता, त्यानंतरच्या ओळीमध्ये आपल्याला महोदय किंवा महिला असेल तर महोदया हे आपल्याला लिहायचं आहे। आणि स्वल्पविराम द्यायला विसरू नका। माननीय महोदय स्वल्पविराम किंवा माननीय महोदया स्वल्पविराम। आपल्याला तुम्ही मा आणि महोदय लिहिलं तरी चालतं, माननीय महोदया लिहिलं तरी चालतं, काहीच प्रॉब्लेम नहीं। आपको जब आप खत लिखते समय आपको चौथा पॉइंट जो है बहुत इंपॉर्टेंट है कि आपको शब्द जो है वो सही शब्द का इस्तेमाल करना है। कैसे कि हम लोग औपचारिक पत्र लिखते समय हम लोग किसी कार्य ऑफिस में लिखने वाले हैं, किसी कंप्लेंट करना है, विनती करने के लिए हम लोग ऑफिस में लिखने वाले हैं, तो वहां हमें दिनांक बाद में हम लोग प्रति एक ही सीधी लाइन में आना चाहिए। दिनांक, प्रति और उस व्यक्ति जिसको भेज रहे उस व्यक्ति का नाम, उसका पता हमें लिखना जरूरी है। उसके बाद में अगर कोई पुरुष व्यक्ति है तो महोदय लिखना है, या कोई महिला व्यक्ति है तो उसको महोदया लिखना है। माननीय महोदय, माननीय महोदया हे लिखना है और स्वल्पविराम देना है। त्यानंतर पाचवा जो पॉइंट आहे, त्यानंतरच्या ओळीत मजकुराला सुरुवात करावी। आता यानंतर जो आहे एक पॉइंट म्हणजे पाचवा पॉइंट बघा की विषय असणार आहे, की आपल्याला कोणत्या प्रकारचा विषय आहे। औपचारिक पत्रामध्ये आपल्याला विषय मत लिहिणं फार गरजेचं आहे, कारण विषयाला 1 मार्क आहे। आपल्याला जे विषय प्रश्नपत्रिकामध्ये जो विषय दिलेला आहे तोच विषय आपल्याला योग्य शब्दात, अचूक शब्दात तो विषय मांडायचा आहे, की समोरच्या व्यक्तीला तो विषय समजला पाहिजे। विषय म्हणजे काय की माझ्या घरासमोरील कचराकुंडी हटवण्याबाबत, तर विषय माझ्या घरासमोरील कचराकुंडी हटवण्याबाबत अशा प्रकारचा विषय योग्य शब्दात आणि अचूक शब्दात लिहिला पाहिजे। आपको विषय लिखना है, उस विषय योग्य शब्द में लिखना है। यानी कोई बुक मंगानी है तो उस बुक मंगानी है तो उसमें लिखना है विषय किताबें मंगाने हेतु। तो आप लोग अगर विषय सही लिखेंगे तो उसके लिए आपको 1 मार्क रहेगा। आणि नंतर बघा दिनांक झालं, प्रति झालं, नाव, पत्ता झाला, विषय झाला, त्यानंतर आपल्याला ओळीमध्ये अचूक मजकूर लिहायचा आहे। योग्य शब्दाचा, कोणत्याही प्रकारचा शब्द फेकाफेक या कोणते शब्द पत्रलेखन खूप मोठं वाटावं, पत्र खूप जास्त वाटावं, अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची चुकी करू नये। कारण पत्रलेखन हे अचूक शब्दात लिहायचं आहे, चांगल्या शब्दात लिहायचं आहे आणि मोजक्या शब्दात त्याची मांडणी योग्य मुद्देसूद करायची। मुद्देसूद म्हणजे काय की ते पत्र लिहित असताना आपण विषयाला अनुसरून माननीय महोदय विषयाला अनुसरून, शब्दाला अनुसरून, विषयाला अनुसरून आपल्याला मजकूर पूर्ण लिहायचा है। हमें
खत लिखते समय जो विषय दिया है, जो सब्जेक्ट दिया है, जो विषय दिया है, उस विषय के अनुसार सही शब्द में, सही वाक्य रचना में, योग्य वाक्य रचना के साथ हमें उसका मायना लिखना है। और मायना बहुत बड़ा, खत बहुत बड़ा दिखना चाहिए, बहुत बड़ा इम्प्रेशन, एग्जामिनर पे इम्प्रेशन डालने के लिए बहुत बड़ा लिखना है, ऐसा कुछ मत करो। कम शब्द में विषय के अनुसार योग्य शब्दों की मिलन, योग्य शब्द मिलके आपको खत लिखना है। बाद में पुढे बघा, आपल्याला विश्वासू, आपल्या कृपाभिलाषी या किंवा यासारख्या शब्दाने शेवट करून त्याखाली आवश्यकतेप्रमाणे अ ब क नाव आणि पत्ता लिहा हवा। बघा, पत्राची सुरुवात करताना आपण पाहिलं की दिनांक झालं, त्या प्रति लिहिलं, प्रतीमध्ये जी व्यक्तीचं नाव असेल तर नाव लिहिणार आपण, नाव नसेल तर आपण स्वतः काल्पनिक नाव टाकणार। पत्ता आपण प्रश्नपत्रिकेमध्ये जर पत्ता दिलेला असेल तर पत्ता लिहिणार, नाही दिला असेल तर काल्पनिक पत्ता टाकणार आणि विषय टाकणार। सरळ पॅरेग्राफची रेषेला अनुसरून सरळ मागं पुढे बिलकुल होता कामा नये, सरळ लिहिणार आहोत। ईमेल जसं ज्याप्रमाणे आपण आधुनिक काळामध्ये पत्रलेखन करणार आहोत, ईमेलच्या सारखं आपण पत्र लिहिणार आहोत, तर सरळ लिहिणार आहोत। आणि नंतर विषयानंतर माननीय महोदया सोलपुरा, माननीय महोदय सोलपुरा आणि आपण मायना लिहिणार आहोत। मायना लिहून झाल्यानंतर आपला विश्वासू किंवा आपला कृपाभिलाषी यासारखे शब्दांनी आपण त्या पत्राचा शेवट करणार आहोत। आणि त्यानंतर जी व्यक्ती प्रेषक म्हणजे जी व्यक्ती पत्र लिहिणार आहे त्या व्यक्तीचं जर पत्ता दिलेला असेल, नाव दिलेलं असेल, तो पत्ता तोच नाव लिहायचं, नहीं दिलेला असेल तर अ ब क आणि पत्ता तुम्हाला काल्पनिक लिहायचा है। यानी आपका मायना खत्म हो गया। मायना खत्म होने के बाद आपको लिखना है आपका विश्वासू, आपका कृपाभिलाषी, इस जैसे शब्द का इस्तेमाल करके उसका खत का अंत करना है, शेवट लास्ट करना है। और उसके बाद में जो प्रेषक है, उस प्रेषक का अगर सवाल में अगर नाम दिया है तो नाम लिखो खत में, सवाल में अगर आपको पता दिया है तो पता लिखो, नहीं तो प्रेषक का भी काल्पनिक ही नाम और पता लिख के लास्ट में करना है। और सबसे इम्पॉर्टंट, त्यानंतर जो 7वा टॉपिक आहे, त्यानंतर पत्र लेखनाचे स्वतःचा ईमेल आयडी लिहावा। पत्र जो लिहिणारी व्यक्ती आहे, पत्र लिहिणारी व्यक्ती म्हणजे प्रेषक, ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं ईमेल आयडी abc@gmail.com अशा प्रकारचं ईमेल आयडी विसरता कामा नये। ईमेल आयडी लिहिणं फार मस्त आणि कंपल्सरी आहे। तर तुम्हाला 1 मार्क, प्रेषकला 1 मार्क, प्रतीला 1 मार्क मिळणार आहे, नाहीतर ते मार्क्स मिळणार नाही। 6 मार्काच्या पत्रलेखनाच्या 6 मार्काच्या कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला कमीत कमी 3 मार्क मिळणं सोपं आहे। प्रती आणि प्रेषकचं योग्य पत्ता, नाव दोन्ही लिहिलं, ईमेल आईडी लिहिलं प्रेषकचं, तर तुम्हाला 2 मार्क्स आरामात मिळणार आहे। तर ये विषय ना, आपको जब आपका खत खत्म हो गया, मायना खत्म हो गया, उसके नीचे आपको अगर आपका विश्वासू, आपका नाम लिख दो, उसी प्रकार का शब्द का यूज करके खत्म कर दो। बाद में प्रति का जो प्रेषक है, उस प्रेषक का अगर आपको सवाल में अगर नाम दिया है, पता दिया है, तो उस नाम और पता के लिख के आपको जो प्रेषक है, जो खत लिखने वाली व्यक्ति है, उसका ईमेल आईडी लिखना इंपॉर्टेंट है। अगर आप ईमेल आईडी नहीं लिखोगे तो आपको मार्क्स मिलने वाला नहीं, रॉन्ग हो जाएगा। प्रेषक का जो 1 मार्क का जो प्रेषक का पता और नाम है पूरा गलत हो जाएगा, आपको मार्क्स नहीं दिया जाएगा। इसके लिए ईमेल आईडी लिखना है। ईमेल आईडी यानी क्या, abc@gmail.com, xyz@gmail.com, ये आपको लिखना बहुत जरूरी है। तो आता आपण बघा, इथं जी मी तुम्हाला डिटेल सांगितलं त्या डिटेल नुसार तुम्हाला इथं एक मायना दिला है, पत्राचा प्रारूप नमूना, खत का एक नमूना दिया है। देखो दिनांक दी है, प्रति यानी क्या, जिस व्यक्ति को हम लोग खत भेजने वाले उस व्यक्ति का नाम, उसका पता, उसके नीचे माननीय सोलपीराम, उसी दिनांक के दिनांक का जो दी है उसके नीचे प्र आना चाहिए, उसके नीचे माननीय आना चाहिए, सीधी लाइन में आना चाहिए। और वो गया माननीय महोदय
मायना लिखना है। मायना लिखने के बाद विषय लिखना बहुत जरूरी है। विषय जो सवाल दिया है उस सवाल में, उस सवाल के अनुसार आपको विषय लिखना बहुत जरूरी है। विषय लिखना है, देखो दिनांक आहे, प्रति आहे, प्रति, माननीय, नाम लिखना आहे, नाव लिहायचं आहे, त्याचा ऍड्रेस लिहायचा आहे, नंतर विषय लिहायचा आहे, नंतर मायना महोदय, योग्य मजकूरचा वापर करायचा आहे। योग्य मजकूर म्हणजे काय, प्रश्नाला अनुसरून मायना कमीत कमी 2 पॅराग्राफ मध्ये लिहायचा आहे। 2 पॅराग्राफ मध्ये काय, कुठल्याही प्रकारची फेकाफाकी करायची नाहीये, कुठल्याही प्रकारचं फेकायचं नाहीये। योग्य शब्दाचा वापर, योग्य मजकुराचा वापर, योग्य विषयाला अनुसरून मायना पूर्ण लिहायचा आहे। आणि मायना लिहून झाल्यानंतर महोदयाच्या खालीच मायना संपल्यानंतर आपला कृपाभिलाषी, आपला विश्वासू अशा प्रकारच्या शब्दाचा वापर करायचा आहे। आणि मग नंतर जो पत्र लिहिणारी व्यक्ती आहे, म्हणजे पत्र लिहिणारी व्यक्ती कोणती, प्रेषक, त्या प्रेषकचं जर प्रश्नामध्ये नाव दिलेलं असेल तर त्याचं नाव, त्याचा पत्ता, त्याचं ईमेल आयडी लिहिणं फार गरजेचं आहे। तुम्हाला सांगतो की प्रति तुम्ही योग्य लिहिला तर तुम्हाला दिनांक आणि प्रतिला 1 मार्क, माननीय, त्याचं पद, त्याचं नाव, पत्ता प्रतिमध्ये त्याला 1 मार्क आहे, विषयाला 1 मार्क आहे, नंतर मजकूर लिहिला, मजकूरला तुम्हाला 3 मार्क आहे। असे 1 2 3 5 आणि प्रेषकाच्या पत्त्याला 1 मार्क आहे। अशा प्रकारे तुम्हाला पत्राचा प्रारूप, तुम्हाला पत्र तयार करायचा आहे। पत्राचे लेखनाचं आपको खत लिखते समय देखो शुरुआत में दिनांक लिखनी है। जिस दिन आप खत लिखने वाले उस दिन की तारीख, प्रति, माननीय महोदय, उसका नाम और उसका जो जिसको हम लोग लिख रहे हैं उसका पता, उसका नाम, उसके नीचे विषय आना चाहिए। विषय विषय जो दिया है उस विषय को समझ के उस विषय के अनुसार हमें खत में विषय लिखना है। मायना जो है विषय के अनुसार योग्य शब्द में, योग्य वाक्य रचना में मायना लिखना है। और मायना खत्म होने के बाद आपका विश्वासु, आपकी कृपाभिलाषी वहाँ खत्म हो जाएगा। प्रेषक का पता, नाम, पत्ता और ईमेल आयडी लिखना भूलो मत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्राचे लेखन विषयाला अनुसरून मोजक्या शब्दात असावे। ज्या कारणासाठी आपण पत्र लिहित आहोत त्याचा आशय थोडक्यात मांडावा। खत लिखते समय सबसे बड़ी जो जरूरी जो बात है वो है कि विषय के अनुसार आपको कम शब्द में और जिस कारण से हम लोग खत लिख रहे वो आना चाहिए। खत में और ऐसी इधर उधर की चीजें, शब्द या कोई इधर उधर की बातें नहीं डाली है। जो हमारी घर की जो भाषा है वो भाषा का उपयोग नहीं करना है। मराठी है, मराठी का ही इस्तेमाल करना है और मराठी का ही इस्तेमाल करके खत लिखना है। ये इतना ध्यान में रखना है। ये मायना इस मायने के अनुसार आपको, इस प्रारूप के अनुसार, इस नमूना उदार के अनुसार आपको खत लिखना आहे। आता बघा मित्रांनो, इथं एक पत्राचा नमुना दिलाय आपल्याला। परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल, तुम्हाला एक तर सलग प्रश्न विचारला जाईल, त्यामध्ये प्रति आणि प्रेषकचा पत्ता आणि विषय दिलेला असेल, किंवा अशा तक्त्यानुसार तुम्हाला विचारला जाईल। आता बघा इथं निवेदन वाचा आणि त्यातील कृती सोडा। झाडे लावा, झाडे जगवा, दिनांक दिलेला आहे, हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे दिलेला आहे, नंतर संपर्क दिलेला आहे, हिरवाई ट्रस्ट बालोद्यान मार्ग तळेगाव दाभाडे, आणि तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आहात या नात्याने तुम्हाला पत्र लिहायचंय। पत्राचा इथं दोन्ही विषय आहेत, म्हणजे औपचारिक विषय पण आहे, अनौपचारिक पण आहे। तर औपचारिक पत्र आपण आज शिकलो तर औपचारिकच्याच बाबतीत आपण बोलणार आहोत। शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र। आपल्या शाळेमध्ये बघा इथं बघा, हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप करणार आहे। कोण वाटप करणार आहे? हिरवाई ट्रस्ट एक ट्रस्ट आहे। ती ट्रस्ट आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांची वाटप करत असल्या कारणाने रोपाची मागणी म्हणजे झाडांची मागणी करण्यासाठी पत्र लिहिणार आहेत। मग आता हा विषय आपल्याला समजून घ्यायचा की आपण विद्यार्थी प्रतिनिधी आहोत। विद्यार्थी प्रतिनिधी असल्या कारणाने आपल्याला हे लिहायचं आहे। तर
विषय आपल्याला समजला की विषय काय आहे, वृक्षारोप एक लक्षात ठेवायचं, पत्राचं वाचन करत असताना पत्र कोणी कोणास लिहिलेलं आहे आणि विषय काय आहे, या दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहे. प्रति आणि प्रेषक समजून घ्यायचं आहे आणि प्रति आणि प्रेषक समजलं त्यानंतर तुम्हाला विषय समजून घेणं फार गरजेचं आहे. विषय समजला तर तुम्हाला पत्र लिहिणं सोपं जाणार आहे. यानी आपको जब आप लोग प्रश्न 5वां अ पढ़ोगे तो उसमें आपको सबसे पहले क्या करना है कि किसने किसको खत लिखा है, किसने किसको खत लिखा है और उसमें विषय क्या है, ये आपको देखना जरूरी है. अगर ये आपको समझ में आ गया तो आपको खत लिखना आसान है और आपको यही समझ गया तो आपको 3 मार्क्स आराम से मिलने वाले हैं. इसके लिए देखो आपको समझना है की हिरवाई ट्रस्ट ने झाडे लावा झाडे जगवा असा टायटल दिलेला आहे. दिनांक 5 जून दिलेले आहे आणि दिनांक 5 जून दिलेले असल्या कारणे हिरवाई ट्रस्ट या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ही ट्रस्ट जी आहे, ही ट्रस्ट त्या ट्रस्टचा संपर्क दिलेला आहे. संपर्क म्हणजे पत्ता दिलेला आहे, हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव, दाभाडे. आणि तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला पत्र लिहायचं आहे. कोणाला पत्र लिहायचं आहे? ट्रस्टला. त्याने सांगितलं की तू विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुम्ही पत्र लिहा. म्हणजे पत्र लिहिणारे कोण झाले? तुम्ही झालात. कोणाला लिहिणार आहात? हिरवाई ट्रस्टला. आपको ये समझ में आ गया? आपको विद्यार्थी प्रतिनिधि होने के नाते आपको खत लिखना है, तो आप क्या हो गए? प्रेषक. आप क्या हो गए? प्रेषक. पत्र का एड्रेस आपको सामने दिखाई दे रहा है, हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव, दाभाडे. आणि विषय शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. एवढं पत्र तुम्हाला समजलं आणि मग कसं पत्र लिहायचं आहे. आता बघा, पत्र लिहिणारी व्यक्ती लिहिते कोणाला? प्रतिला. कोणाला? माननीय संस्थापक, माननीय संचालक. म्हणजे हिरवाई एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टचं कोणतरी संचालक असणार आहे, म्हणून आपल्याला माननीय संचालक, हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव, दाभाडे या ट्रस्टला आपल्याला पत्र लिहायचं विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने. विषय काय? वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. आता प्रश्न इथं तुम्हाला समजलं की वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. मग आपण लिहिणार आहोत काय? माननीय महोदय, जागतिक पर्यावरण दिन आमच्या शाळेमध्ये साजरा केला जाणार आहे. 5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळेत रोपांची मोफत वाटप आपल्या ट्रस्टाकडून केली जात असल्याने संस्थेला च्या जाहिराती वाचल्या. वृक्षारोपणासाठी आमच्या शाळेतील काही रोपेची आवश्यकता आहे, म्हणून कृपया रोपे घेण्यासाठी आमच्या शाळेचे प्रतिनिधी येतील आणि आपण आपल्या संस्थेकडून रोपांची शाळेच्या पत्त्यानुसार आपण पाठवावा, ही नम्र विनंती. आणि खाली बघा लिहिलं आहे की किती झाडे आहे, कोणकोणत्या प्रकारची झाडे पाहिजे. विविध फुल झाडे म्हणजे विविध फुलांची झाडे किती, त्यांची संख्या बघा, झाडांचे प्रकार आणि संख्या लिहायची, अनुक्रमांक, झाडांची संख्या, रोपांची संख्या, रोपांचे प्रकार आणि संख्या. म्हणजे विविध फुल झाडे किती पाहिजे? 50. विविध औषधी रोपे किती पाहिजे? 25. आणि अशोकांची झाडे पाहिजे 50, निलगिरीची झाडे 50. अशा प्रकारे लिहायचे. नंतर पत्र झाल्यानंतर आपला कृपा बिलाशी अबक, म्हणजे इथं आपल्याला अबक आपण का लिहिला की इथं आपल्याला नाव दिलेलं नाही, फक्त विद्यार्थी प्रतिनिधी म्हटलेलं आहे, म्हणून आपल्याला इथं नाव दिलं नाही, म्हणून आपण अबक विद्यार्थी प्रतिनिधी. आणि एका शाळेचा ऍड्रेस सुद्धा दिलेला नाही, म्हणून आपण शाळेचा नाव आपण लिहू शकता काल्पनिक प्रमाणे की विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानयोग विद्यालय असं, किंवा शारदा विद्यालय, किंवा प्रभादेवी महापालिका माध्यमिक शाळा, अशा प्रकारे ऍड्रेस लिहून आपण ते ऍड्रेस
लिहून आपण आपला abc@gmail.com आपण ईमेल लिहायला विसरू नका. अशा प्रकारे हे पत्र जे आहे हे पत्र आपण इथं पाहिलं. अभी हिंदी में मैं आपको बता देता हूँ कि आपको एक तो सीधी लाइन में आपको किसने किससे पत्र लिखा है, किस विषय में लिखा है, ऐसा आएगा, या तो तालिका दी रहेगी. जिस प्रकार यहाँ तालिका दी है उस तालिका के अनुसार, यानी आपको दिया है कि झाडे लावा झाडे जगवा, दिनांक दी 5 जून, हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे. ये ट्रस्ट है जो है जागतिक पर्यावरण दिन के अवसर पर जो पौधे है मुफ्त यानी मुफ्त स्वरूप में पेड़ पौधे बांटना चाहती है, उसका संपर्क दिया है कि आपको अगर पेड़ पौधे छोटे छोटे पौधे चाहिए तो आप इस संस्था से संपर्क कीजिए. ऐसा उन्होंने संपर्क दिया है कि हिरवाई ट्रस्ट बाल उद्यान मार्ग तळेगाव दाभाडे. आपको यहाँ एक ध्यान में आ जाएगा कि यहाँ किसको संस्था कौन सी है, यानी ये हो गई प्रति. इस संस्था को अगर आपको पेड़ पौधे चाहिए तो हमें इस संस्था को हमें खत लिखना है, यानी ये प्रति का एड्रेस हो गया. और विषय देखो, आपको म्हणजे आप विद्यार्थी प्रतिनिधि हो, आप विद्यार्थी प्रतिनिधि हो, उस विद्यार्थी प्रतिनिधि के उस रिलेशन से आपको खत लिखना है. किस विषय में लिखना है? शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मोफत मागणी करणारे पत्र. आपके विद्यालय में पेड़ पौधे लगाना है 5 जून इस दिन पर आपको जागतिक पर्यावरण के दिन के अवसर पर आपके स्कूल में आपको पेड़ पौधे लगाना है. उसके लिए आपको पेड़ पौधों की डिमांड करनी है, मंगाना है. तो इस विषय में आपको खत लिखना है. आप विद्यार्थी प्रतिनिधि हो. यहाँ आपका दोनों सवाल हो गया कि प्रति कौन है? हिरवाई ट्रस्ट बालोद्यान मार्ग तळेगाव दाभाडे, ये हो गया. दिनांक आ जाएगा, प्रति आ जाएगा, और ये आ जाएगा वृक्षारोपण हिरवाई ट्रस्ट बालोद्यान मार्ग, ये प्रति का एड्रेस आ जाएगा. बाद में आपको ये प्रति का एड्रेस हो जाने के बाद आपको विषय लिखना है वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. पेड़ पौधे लगाने के लिए पौधे मंगाने हेतु. ऐसा फिर माननीय महोदय संचालक जो है वो माननीय महोदय उस विषय के अनुसार माननीय महोदय कि आपने दी हुई जाहिरात के अनुसार हमारे स्कूल में हमने जाहिरात पढ़ी. उस जाहिरात के अनुसार हमारे स्कूल में 5 जून जागतिक पर्यावरण के दिन के अवसर पर हमारे स्कूल में पौधे लगाने के लिए हमें आप पौधे लगाने के लिए आपकी संस्था में मुफ्त में आप पेड़ पौधे बांटना चाहते हो तो कृपया करके हमारे स्कूल में पौधे भेजने की कृपा करें. और बाद में 2-4 पंक्ति में आपको लिखना है कि ये मायना लिखना है 5 जून के अवसर पर जागतिक पर्यावरण के दिन के अवसर पर हमारे स्कूल में हम लोग पेड़ पौधे लगाना चाहते हैं. और उसके अनुसार हमने आपके जाहिरात हमने न्यूज़पेपर में पढ़ी, और पढ़ने के कारण हम लोग आपसे विनंती करते हैं कि हमारे स्कूल में आप पौधे भेजने की कृपा करें. और आप तालिका बनाएंगे, अनुक्रमांक, पौधों के प्रकार लिखेंगे, कितने पौधे चाहिए, यानी आपको पौधे के प्रकार लिखना है. फूल वाले पौधे कितने 50, नीलगिरी के पौधे कितने हैं, इस प्रकार सब पौधों की संख्या लिखनी है. बाद में अब लिखना, विद्यार्थी प्रतिनिधि का नाम नहीं दिया तो अब आएगा, विद्यार्थी प्रतिनिधि आपका स्कूल का एड्रेस आ जाएगा. इस प्रकार हम यहाँ खत समाप्त करते. मैंने आपको आज सभी विद्यार्थी को मैंने औपचारिक पत्र जो है मैंने पढ़े. आज मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला औपचारिक पत्राविषयी मी तुम्हाला माहिती दिली. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग बेटा. सर जीमेल आईडी बेटा. कहाँ से लिखेंगे? दिया रहेगा उसमें? नहीं बेटा, जीमेल आईडी खत में नहीं दिया रहेगा. आपको जो प्रेषक है
प्रेषक का नाम, और नाम अगर दिया रहेगा, पता अगर दिया रहेगा तो सही नाम और पता लिख के, अब सवाल में दिया हुआ पता और नाम लिखना है, नहीं तो आपको आपके मन से नाम और उसका पता लिखना है। और ईमेल आईडी ऐसा लिखना है abc@gmail.com, या नहीं तो xyz@gmail.com, ऐसा लिखना है। अपने ओके, मन से। और हाँ, किसको प्रॉब्लम? सर प्रतिनिधि का मतलब? हाँ बेटा, प्रतिनिधि का मतलब? प्रतिनिधि यानी आप खुद, आप खुद हो प्रतिनिधि। मतलब विद्यार्थी प्रतिनिधि यानी क्या है कि आप विद्यार्थी हो और आप खुद, आपके नाम से आप पेड़ पौधे मंगाना चाहते हो। हेलो थैंक सर, यू। गुड हाँ बेटा, मॉर्निंग सर। सर गुड प्रेषक मॉर्निंग क्या बेटा। होता है? अच्छा, प्रेषक यानी खत लिखने वाली व्यक्ति, जो खत लिख रही है वो व्यक्ति को प्रेषक कहा जाता है। ओके, सुमित यादव। हाँ सर। और किसको कुछ प्रॉब्लम बेटा? सर हेलो सर, बता दी तो सर, सर खुद से लिखना था उसका। क्या बेटा? हेलो हेलो, किसको कुछ प्रॉब्लम है क्या, बताओ बेटा। हेलो, बोल बेटा, क्या प्रॉब्लम है आपको? जल्दी जल्दी बेटा, समय हो रहा है। हेलो हेलो बेटा। हेलो सर। हेलो, हाँ बेटा, बोलना बेटा। हेलो हेलो सर। हो गया सर फिर? आज आपण औपचारिक पत्राविषयी माहिती घेतली, तर आता अनौपचारिक जे पत्र आहे आपण ते पुढच्या तासाला बघणार आहोत। धन्यवाद सगळ्यांनी मदत केल्याबद्दल। थँक्यू।